पनवेल महापालिकेत 200 कोटींच्या कामांवरून खळबळ. अरविंद म्हात्रेंचे भ्रष्टाचाराचे आरोप. सभागृह नेते प्रकाश बिनेदारांचे खंडन. पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील निर्णयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी 200 कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. यावर सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी ठाम प्रत्युत्तर देत अशा प्रकारची कोणतीही कामे पालिकेकडून मंजूर किंवा कोणत्याही ठेकेदाराला देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आरोप फेटाळून लावत विरोधकांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. दरम्यान विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी संबंधित कामांचे वर्क ऑर्डर आणि कागदपत्रे सादर करत सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांच्या वक्तव्याचे प्रत्यक्ष खंडन केले. त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. नागरिकांमध्येही या वादाची चर्चा रंगली असून सत्य बाहेर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जनता शिशित थुतू करत आहे. माझं वाक्य बघा. त्याचं कारण असं, त्याने सांगितलं की पनवेल महानगरपालिकेने 200 कोटी रुपयाचं काम सिग्नलचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी दिलेलं आहे. 200 कोटी रुपयाचा आणि फार मोठा भ्रष्टाचार महापालिकेने केला असं कालच्या पत्रकार परिषदेमधलं त्यांचं वक्तव्य आहे. महानगरपालिकेने अशा प्रकारचा एकही ठेका कोणाला दिलेला नाही. याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणात खोटी बातमी पसरवून 200 कोटी रुपयाचा ठेका दिलेला आहे असं जे त्यांनी म्हटलेलं आहे ते मी या ठिकाणी सगळ्यात पहिले खोडून काढतो. म्हणजे पत्रकारांना चुकीची माहिती द्यायची, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि खोटी बातमी पसरवायची, अशा पद्धतीतलं चुकीचं, अभ्यास नसलेलं, खोटी माहितीच्या आधारे काहीतरी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवायची, अशा पद्धतीतलं त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये काम केलं. माझे मित्र प्रकाश बिनेदार साहेब, सभागृह नेते, याही जे आरोप माझ्यावर केले हे चुकीच्या पद्धतीने आरोप केलेले आहेत. मी जो भ्रष्टाचार दाखवतो, अनियमितता काय चाललं आहे ती दाखवतो पनवेल महानगरपालिकेची, आणि त्याही ते सांगितलं 200 कोटीचं असं कामच चालू नाही. मित्रांनो, हे बघा, हे 207 कोटी रुपयाचं काम, हे सिग्नलचं काम, CC कॅमेऱ्याचं काम चालू आहे. आणि या CC कॅमेऱ्याच्या मध्ये ही जी पाईपलाईन आहे, जो केबल टाकली जातो, ही केबल जवळजवळ 1 मीटर 2 फुटाच्या खाली टाकायला लागतो, त्याच्यामध्ये PCC करावा लागतो, परंतु ते वरती टाकलेले आहेत. हा चाललेला अनियमितता, हा भ्रष्टाचार आहे. हे मी सांगतो, प्रशासनाच्या काळात काही कोणकोणते निर्णय घेतल्यात, कशा प्रकारे निर्णय घेतल्यात, आणि याला दुजारा जर सत्ताधारी देत असतील, मग हा भ्रष्टाचार आहे का नाही या जनतेने ठरवावा. हेच माझा प्रश्न आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.